मी देवकुमार अहिरे। आज आपण UGCने नवीन जो अभ्यासक्रम काही दिवसांपूर्वी जो जाहीर केला त्याविषयी बोलणार आहोत। प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ अवजित पाठक यांनी एक महत्त्वाचा लेख लिहिलेला आहे। त्या लेखाचं शीर्षक आहे इतिहास शिकवताना। इतिहास कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे शाळेंमध्ये, विद्यापीठांमध्ये याची चर्चा त्यांनी त्या लेखामध्ये केलेली आहे। किमान मागच्या 4-5 वर्षापूर्वी तो लेख त्यांनी लिहिला होता। ते यांनी त्या लेखामध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम कसा बनवायला पाहिजे या संदर्भातही चर्चा केलेली आहे। आणि सोबतच ते ज्यावेळेस विद्यार्थी होते त्यावेळेस इतिहासाचे अभ्यासक्रम कसे असायचे याच्या संदर्भातही त्यांनी त्या लेखामध्ये चर्चा केलेली आहे। तो खूप महत्त्वाचा लेख आहे। त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये ते म्हणतात की ज्यावेळेस मी विद्यार्थी होतो, लहान विद्यार्थी होतो, शाळेमध्ये जात होतो, तर त्यावेळेस इतिहास प्रामुख्याने थोरांच्या गोष्टी सारख्या असायच्या। युद्ध, लढाया, सणावळ्या या सगळ्या गोष्टींनी भरलेला असायचा आणि त्याच्यामुळे इतिहास हा खूप कंटाळवाणा विषय वाटायचा असं ते त्या लेखामध्ये नोंदवतात। पण सोबतच इतिहास हा माणसाला वर्तमान देतो, इतिहास हा माणसाला भविष्यही देतो। त्याच्यामुळे भूतकाळाविषयी आणि इतिहासाविषयी माणसाने सजग जागरूक असायला पाहिजे आणि म्हणूनच शिक्षणाच्या सगळ्या चळवळीमध्ये किंवा शिक्षणाच्या सगळ्या व्यवहारामध्ये इतिहासाचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणतात। आणि म्हणून इतिहास शिकवताना कुठल्या गोष्टी आपण काळजीपूर्वक लक्षात घ्यायला हव्यात, कुठल्या गोष्टी काळजीपूर्वक पाळायला हव्यात आणि त्याचं प्रशिक्षण कसं घ्यायला हवं या संदर्भात त्यांनी त्या लेखामध्ये मांडणी केलेली आहे। आज अवजित पाठकांच्या त्या लेखाची का आपण आठवण काढत आहोत? कारण मी आता तुम्हाला जे सांगितलं की काही महिन्यांपूर्वी UGCने जो अभ्यासक्रम प्रसिद्ध केला त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। एक असं आपल्याला दिसतं की जगभरामध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमांच्या संदर्भात अनेक वेळा वादविवाद होतात आणि ते वादविवाद होणंही अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचंही आहे। कारण समाजाच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जसे वेगवेगळे लोक सहभागी होतात, वेगवेगळ्या लोकांना शिक्षणाच्या संधी मिळतात, ती लोक आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात वादविवाद होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण ती वादविवाद वैज्ञानिक पद्धतीने, अकादमिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने आणि शिस्तबद्धपणे जर होत असतील तर त्यातून समाजाला, देशाला आणि इतिहास या विषयाला सुद्धा आपल्याला खूप काही मार्गदर्शन मिळते। आणि म्हणून अभ्यासक्रम जे जाहीर केले जातात, प्रसिद्ध केले जातात, त्या करण्यामागचा हेतू काय हा सुद्धा आपण बघायला पाहिजे। आणि म्हणून अभ्यासक्रमांचे सगळे जे बदल होतात ते बदल करणं गरजेचे आहेत का यापेक्षा कोण कशा पद्धतीने करत आहे आणि त्या अभ्यासक्रमांमध्ये काय नवीन आणलेलं आहे हे आपण बघायला हवं। या आता सध्याचा जो UGCचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम काही पूर्ण भारतातल्या विद्यापीठांना बंधनकारक नाही आहे। तो एक आदर्श स्वरूपाचा, मॉडेल स्वरूपाचा तो अभ्यासक्रम आहे। काही लोकांना असं वाटतं की तो जणू काय तो अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, नाही। कारण वेगवेगळ्या विद्यापीठांचे, मग ते केंद्रीय विद्यापीठं असतील, राज्य विद्यापीठं असतील, शासकीय विद्यापीठं असतील, या वेगवेगळ्या विद्यापीठांचे स्वतःचे अभ्यासक्रम असतात, त्यांच्या स्वतःच्या बॉडी असतात आणि कुठला अभ्यासक्रम कशा पद्धतीने बनवायला पाहिजे याच्या संदर्भात त्या समितीचे काही निकष असतात। आणि म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या पातळीवर हे असे अभ्यासक्रम केंद्रीय विद्यापीठापासून तर खाजगी विद्यापीठापासून बनवले जातात। असं जर असेल तर मग UGCच्या अभ्यासक्रमाची एवढी चर्चा का? कारण UGC ही भारतातली उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आणि तिच्या वतीने ज्यावेळेस असा अभ्यासक्रम जाहीर केला जातो इतिहासाचा, त्यावेळेस आपण तिला थोडं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। जरी तो अभ्यासक्रम वेगवेगळ्या विद्यापीठांना आणि कॉलेजेसना बंधनकारक नसला तरी तो आदर्श रूपाचा असल्यामुळे कदाचित काही विद्यापीठांमध्ये आणि काही कॉलेजेसमध्ये लोक त्याचं अनुकरण करू शकतात। म्हणून त्या अभ्यासक्रमाची चिकित्सा करणं गरजेचं आहे। आपण ज्यावेळेस त्या अभ्यासक्रमाकडे पाहतो तर त्या अभ्यासक्रमाच्या उद्देशांमध्ये आणि ध्येयामध्ये
खूप वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्विरोध सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे एकीकडे म्हणायचं आहे की एकीकडे या अभ्यासक्रमामध्ये म्हटलं जातं की विद्यार्थ्यांना इतिहास लेखन क्षेत्रामध्ये ज्या नवनवीन गोष्टी होत आहेत त्या आम्हाला सांगायच्या आहेत, आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं आहे की भारताचा तो सुवर्ण काळ होता, त्या सुवर्ण काळ हा विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. इतिहासामध्ये जे सुवर्ण काळ, अंधार युग असे जे काळखंड पाडले जातात हे आताच्या नवीन इतिहासाच्या संशोधनाच्या आधारे अनैतिहासिक ठरवले गेलेले आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि म्हणून UGCच्या अभ्यासक्रमामध्ये जे भारताच्या सुवर्णयुगाचा इतिहास शिकवायचा हे जे म्हटलं गेलेले ते अनैतिहासिक गोष्ट आहे. म्हणून व्यावसायिक इतिहासकारांनी, अकॅडमिक इतिहासकारांनी, वैज्ञानिक पद्धतीने संशोधन अध्ययन करणाऱ्या इतिहासकारांनी याविषयी बोलणं अत्यंत गरजेचं ठरतं. दुसरी एक गोष्ट, या अभ्यासक्रमामध्येच मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयी आम्ही आमूलाग्र बदल करत आहोत असं म्हटलं गेलेलं आहे. आता इथे असा प्रश्न पडतो की मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयीच आमूलाग्र पद्धतीने बदल करण्याची काय गरज आहे? आमूलाग्र पद्धतीने बदल करण्याची ही संपूर्ण जगाच्या इतिहासाला गरज आहे. आणि भारताच्या इतिहासाचा जर आपण चर्चा करणार असू तर भारताचा प्राचीन इतिहास, भारताचा मध्ययुगीन इतिहास, भारताचा आधुनिक इतिहास आणि प्रादेशिक पातळीवर महाराष्ट्राचा इतिहास किंवा बंगालचा इतिहास किंवा तामिळनाडूचा इतिहास किंवा काश्मीरचा इतिहास असं जे आपण म्हणतो, या सगळ्या इतिहासांची आमूलाग्र पद्धतीने बदल करण्याची गरज आहे. पण याची दखल UGCच्या अभ्यासक्रमामध्ये घेतली गेलेली नाही. UGCच्या अभ्यासक्रमामध्ये मध्ययुगाविषयी फक्त आमूलाग्र पद्धतीने बदल करण्याची भाषा केली गेलेली आहे. आणि म्हणून UGCच्या अभ्यासक्रमामध्ये हे जी भाषा केली गेलेली आहे याचा हेतू योग्य दिसत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण एक म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये मुघल सत्ता म्हणजे मुसलमानी सत्ता असा त्याचा अर्थ लावला गेलेला आहे. आणि त्याला विरोध करणारे हिंदू लोक म्हणजे मुघल सत्ता विरुद्ध हिंदू लोक अशा पद्धतीचं जे ध्रुवीकरण किंवा चित्रण जे केलं जातं ते अनैतिहासिक आहे. कारण मध्ययुगामध्ये फक्त मुघल हे सत्ताधीश नव्हते, तर आपल्याला हिंदू सत्ताधीशसुद्धा दिसतात. विजयनगर साम्राज्याचा मोठा इतिहास आहे, मराठ्यांचा साम्राज्याचा मोठा इतिहास आहे. तिकडे ज्याला आपण पूर्व ईशान्य भारत जो म्हणतो तिकडे सुद्धा स्वतंत्र मध्ययुगाचा एक इतिहास आहे. आणि म्हणून तसेच आपण पाहतो की मध्ययुगीन भारतामध्येच मुघलांच्या सत्तेच्या विरोधामध्ये दक्षिणेमध्ये, दख्खनमध्ये मलिक अंबरने एक मोठ्या पद्धतीने प्रतिरोध उभा केलेला आहे. आणि म्हणून मुघल दरबारी जे चित्रकार होते त्या चित्रकारांनी असं एक चित्र रंगवलेलं आहे की ज्याच्यामध्ये जहांगीर हा धड नसलेल्या शिराला बाण मारत आहे. म्हणजे मुघल मलिक अंबरचं तिथे आपल्याला एक असं शिर दिसतंय, म्हणजे डोकं आहे, त्या डोक्याला जहांगीर बाण मारतोय. म्हणजे या चित्रातनं आपल्याला काय दर्शवतं आहे, तर या चित्रातनं असं दिसतं की जहांगीरच्या दरबारी मलिक अंबर हा क्रमांक 1चा शत्रू होता. म्हणून इथे मला असं प्रामाणिकपणे म्हणायचं आहे की मुघलांच्या विरोधामध्ये नुसते हिंदू लोक होते असे म्हणून आपण इतिहासाचे ध्रुवीकरण तर करत नाहीत ना. कारण इतिहासाच्या आपण क्षेत्रामध्ये बघितलं तर असं दिसून येतं मध्ययुगामध्ये की वेगवेगळ्या धर्माची लोक एकमेकाशी झगडत आणि एकमेकाशी गुण्यागोविंदाने नांदतही होती. म्हणजे झगडणं आणि एकत्र नांदणे अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला मध्ययुगीन इतिहासामध्ये जशा दिसतात तशाच त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये दिसतात, तशाच त्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये दिसतात. म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आमूलाग्र पद्धतीने बदल करण्यापेक्षा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आमूलाग्र पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे असं मला नम्रपणे वाटतं. आता दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा अभ्यासक्रम जो प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर अनेकांनी पुन्हा इतिहासाच्या पुनर्लेखनाविषयीची चर्चा करायला सुरुवात केली.
प्रथमतः तर असं दिसून येतं की हा जो अभ्यासक्रम UGCने प्रसिद्ध केला त्यावेळी भारताच्या वेगवेगळ्या इतिहासकारांनी, म्हणजे त्याच्यामध्ये काही असं नाही की एकाच विचारांचे इतिहासकार आहे, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या विचारांच्या इतिहासकारांनी जे व्यावसायिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीने इतिहासाचं संशोधन करतात त्या लोकांनी या अभ्यासक्रमाची चिकित्सा केलेली आहे. या अभ्यासक्रमाच्या काय मर्यादा आहेत, या अभ्यासक्रमामध्ये जुन्याच गोष्टी कशा नव्याने येत आहेत असं म्हणत या अभ्यासक्रमाची कठोर चिकित्सा झालेली आहे असं दिसतं. पण सोबतच एक पुन्हा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने चर्चेला गेला, तो म्हणजे इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा. तसं पाहिलं तर इतिहासाची पुनर्लेखनाची चर्चा ही सातत्याने होत असते आणि इतिहास या व्यवसायामध्ये किंवा इतिहास या क्षेत्रामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन हे सातत्यानं होतच असतं. म्हणजे तुमची इच्छा असो नसो किंवा माझी इच्छा असो नसो, इतिहासाचं पुनर्लेखन कधी थांबत नाही. नवीन पिढीचे लोक जसे शिकतात आणि जसे ते इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये येतात तसे ते नव्या पद्धतीने, नव्या दृष्टिकोनातनं, नवीन साधनांच्या साहाय्याने, नवीन तंत्राच्या साहाय्याने नवीन प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात आणि या नवीन प्रकारच्या प्रश्नांमुळे नव्याने इतिहास पुनर्लेखन होतं. त्याच्यामुळे इतिहास हा जसा सातत्याने घडत असतो तसं इतिहासाचं पुनर्लेखनसुद्धा सातत्यानं घडत असतं. त्याच्यामुळे अडथळा कधी येत नाही, त्याच्यामध्ये कधी अडथळा येत नाही. आणि जणू काय आता जी लोक चर्चा करतात की इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ते एक असं गृहीत धरतात की जणू काय आधी इतिहासाचं पुनर्लेखन झालंच नाही. इतिहासाचं पुनर्लेखन हे सातत्यानं होत असतं, होत आलेलं आहे, होत आहे आणि होत राहील. कुठल्याही समाजामध्ये ज्यावेळेस राजकीय सत्ता संघर्ष होतात, कुठल्याही समाजामध्ये ज्यावेळेस राजकीय स्थित्यंतरं घडतात, त्याचा संबंधही इतिहासाच्या पुनर्लेखनाशी असतो किंवा त्या सत्ता संबंधांमुळे किंवा त्या राजकीय स्थित्यंतरामुळे इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा घडते. तेही महत्त्वाचं आहे. ते घडावं किंवा घडू नये याविषयी आपण भाष्य करू शकत नाही, कारण की तो इतिहास लेखनाच्या क्षेत्रातला काही इतिहासकारांच्या क्षेत्रातला मुद्दा नाही आहे. पण एक नक्की आहे की राजकीय स्थित्यंतर झाल्यावर इतिहासाच्या पुनर्लेखनाची चर्चा होत असते. ती झालीच पाहिजे, पण ती करत असताना तिची जी चौकट, शास्त्रीय चौकट, वैज्ञानिक चौकट आणि बैठक आहे तिच्यामध्ये झाली पाहिजे. म्हणजे इतिहास पुनर्लेखनाच्या नावाखाली आपण काही बाष्पळ बडबड आणि निरर्थक गोष्टी बोलू शकत नाही. भावनेच्या आधारावर कशालाही आपण इतिहास म्हणू शकत नाही. इतिहास कशाला म्हणावं याची एक सखोल चर्चा इतिहास लेखनशास्त्रामध्ये झालेली आहे आणि ती सुद्धा इतिहास कशाला म्हणावे ही चर्चा सुद्धा विस्तारत गेलेली आहे. म्हणजे कधी काळी म्हणजे लिखित कागदांशिवाय इतिहास नाही असं म्हटलं जात होतं, आता इतिहासाची व्याप्ती सुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळे इतिहासाचं पुनर्लेखन हे सातत्यानं होत असतं, होत राहिलं पाहिजे. फक्त इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाखाली इतिहासाचं जर विकृतीकरण होत असेल तर त्याला आपण इतिहासाचं पुनर्लेखन म्हणू शकत नाही. म्हणजे काही आता जी लोक समाज माध्यमांमध्ये चर्चा करतात की जणू काय हल्दीघाटीची जी लढाई झाली त्याच्यामध्ये महाराणा प्रतापच जिंकलेत, पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराजय झाला नाही, विजयच झाला, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना तुम्ही इतिहासाचं पुनर्लेखन कसं म्हणाल? या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. तसा तुम्हाला जर असंही म्हणायचं असेल की हळदीघाटीमध्ये महाराणा प्रतापांचा विजय झाला आणि पानिपताच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला, असं जर म्हणायचं असेल तर तुम्हाला नुसतं वाटतं असं म्हणून चालणार नाही ना. त्याच्यासाठी नवीन प्रकारच्या संशोधन तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा, साहित्यांचा, संदर्भांचा आधार देऊन तुम्ही ते संशोधन प्रकाशित केलं पाहिजे. नुसतं लोकानुरंजन किंवा लोकांना चांगलं वाटतं म्हणून त्या संदर्भात तशी भाषणं करून किंवा लोकांच्या टाळ्या मिळवून इतिहासाचं पुनर्लेखन होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला
संशोधन करावं लागतं, वेगवेगळ्या साहित्याच्या संदर्भांचा अभ्यास करावा लागतो आणि तेव्हाच आपण इतिहासाचं पुनर्लेखन करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की इतिहासाच्या संदर्भात हल्ली कोणीही उठतो आणि इतिहासाविषयी बोलायला लागतो किंवा कुणीही लिहितो आणि स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणून घेतो आणि समाजामध्ये याला सुद्धा मान्यता मिळते. तर हे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी, समाजाच्या बौद्धिक आरोग्यासाठी आणि समाजाच्या सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे. म्हणजे इतिहासाचा अभ्यासक किंवा इतिहासकारी किंवा इतिहास संशोधक त्यालाच म्हणतात की जो शास्त्रीय पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने इतिहास संशोधन करतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जर सार्वजनिक भाषण केलं, लोकानुरंजनकारी भाषण म्हणजे लोकांना आवडणारं भाषण केलं, तर त्याला काय आपण इतिहासकाराचं भाषण असं म्हणू शकत नाही. जसं आपण आजारी पडलो तर डॉक्टरांचा सल्ला घेतो, जसं आपल्याला घराचं बांधकाम करायचं असेल तर आपण गवंडी किंवा इंजिनियरचा सल्ला घेतो, तसंच इतिहास या क्षेत्रामध्ये आपल्याला जर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला इतिहासकारांचा सल्ला घेणं किंवा इतिहासकारांचं मत जाणून घेणं किंवा इतिहासकार याविषयी काय म्हणतात ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि इतिहासकार एखाद्या गोष्टीकडे काही प्रत्येक इतिहासकार सारख्याच पद्धतीने पाहतात असंही नाही आहे. इतिहासकारांचेही सुद्धा वेगवेगळे दृष्टिकोन असतात. इतिहासकारांचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं काय म्हणूयात आपण अन्वयार्थ लावण्याची पद्धत असते, ते सुद्धा आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मग एकाच गोष्टीकडे इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने का पाहतात हे आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायला हवं. मग त्याच्यामध्ये इतिहासकारांच्या विचारांचा, इतिहासकारांचा सामाजिक पार्श्वभूमीचा, इतिहासकाराच्या लिंगाचा, इतिहासकारांच्या प्रादेशिक पार्श्वभूमीचा काही प्रभाव पडतो का? तर नक्कीच पडतो. म्हणून इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक मर्यादा असतात आणि त्याच्यामुळे तर इतिहासाच्या पुनर्लेखनाची सातत्याने गरज असते. पण इतिहासाच्या पुनर्लेखनाची सातत्याने गरज असते असं म्हणताना इतिहासाच्या विकृतीकरणाला आपण इतिहासाचं पुनर्लेखन म्हणू शकत नाही. आणि या पार्श्वभूमीवर मला जे UGCने जो आता इतिहासाचा जो नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनेक मर्यादा वाटतात. जगभरामध्ये आता इतिहास या विषयाविषयी जी चर्चा सुरू झालेली आहे किंवा ती चर्चा आहे त्या चर्चेचा गंधही आताच्या UGCच्या अभ्यासक्रमात नाही. दुसरा मुद्दा की अनेक गोष्टी ज्या नव्याने इतिहास लेखनामध्ये आउटडेटेड झालेल्या आहेत त्याच गोष्टींना पुन्हा UGCच्या अभ्यासक्रमामध्ये समावेशन केलेलं आहे. तिसरी गोष्ट, भारताच्या इतिहासामध्ये विपुल प्रमाणात संशोधन करणारे जी लोक आहेत त्या लोकांच्या संदर्भ ग्रंथांचा सुद्धा UGCच्या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नाही आहे. अपवाद 1-2 लोक आहेत. चौथी गोष्ट की UGCच्या अभ्यासक्रमाचं ध्येय आणि उद्दिष्ट आणि महत्त्व त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक अंतर्विरोध आहेत, ते एकमेकांनाच कॉन्ट्राडिक्ट करतात. आणि शेवटची गोष्ट म्हणजे की हा अभ्यासक्रम कोणी लिहिला याविषयी अनभिज्ञता आहे. ज्या लोकांनी हा अभ्यासक्रम लिहिला त्या लोकांची नावं UGCने जाहीर केलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा अकादमिक इतिहासकार जे आहेत त्यांच्या टीकेचा विषय UGCचा अभ्यासक्रम बनलेला आहे. म्हणजे कोण लोक आहेत की ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला हे कळायला पाहिजे होतं. त्या लोकांचं इतिहासामध्ये काय योगदान आहे, त्या लोकांचं इतिहासाच्या क्षेत्रातल्या कुठल्या इतिहासामध्ये त्यांचं योगदान आहे किंवा त्यांचं भरीव काम आहे हेही कळालं असतं. पण UGCने त्या लोकांची नावं प्रसिद्ध न करता जी अशी आपल्याला त्यापासून अनभिज्ञ ठेवलेले, त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठा गोंधळ यातून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळेच हेतूसुद्धा व्यवस्थित नाही
किंवा हेतूसुद्धा योग्य नाही असं दिसते. म्हणून मला शेवटी असं म्हणावंसं वाटतं, UGCचा जो आताचा जो अभ्यासक्रम आहे तो जरी केंद्रीय विद्यापीठापासून तर राज्य विद्यापीठांपर्यंतच्या कॉलेजेसना किंवा विद्यापीठांना बंधनकारक नसला तरी तो UGCने प्रसिद्ध केला म्हणून त्याचं एक महत्त्व आहे. आणि म्हणून इतिहासाचा विद्यार्थी म्हणून, इतिहासाचा शिक्षक म्हणून, इतिहासाचा संशोधक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे, कारण त्याचा मोठा परिणाम हा भारतीय समाजमनावर होणार आहे. धन्यवाद.